मॅडम, आज दुसऱ्यांदा आपण जिल्हा परिषदेचं बजेट सादर केलं. पहिल्यांदा काय अनुभव आहे? काय भावना आहेत? ते फर्स्ट ऑफ ऑल मला खूपच आनंद वाटते, कारण बजेट आम्ही प्रत्येक वेळेला एखादा मिनिस्टरनी वगैरे सादर करताना पाहिलं होतं, तेव्हा आम्हाला खूप मनात प्रश्न होते की याच्यासाठी एवढा का ठेवला, कमी का केलं नाही. पण यावेळी प्लॅनिंग करताना मलाही खूप विषयाचा अनुभव आलेला आहे आणि मागील 1 वर्षापासून मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना ज्या ज्या ठिकाणी मला कमी वाटलं, जसं मी सांगितलं की आपला हाय रिस्क जे प्रेग्नेंट वुमेन आहेत त्यांना पैसे एनॉमली स्कॅनसाठी पैसे नसतात आणि इन्फंट मोर्टॅलिटी रेट ज्यात नांदेडमध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे कधी आम्हाला कधी मला मनातून असं होतं की याच्यासाठी काहीतरी करावं. मग ह्या बजेटमध्ये ते करण्यात आलं, त्याबद्दल मला अत्यंत आनंद वाटते. असंच खूप योजना आम्ही यावेळी ऍड केलेल्या आहेत. असं म्हणजे मनातून हे सोशल सेक्टरमध्ये जे काम करण्यासाठी आम्ही येतोय IAS म्हणून, हे पूर्ण मला या बजेटमध्ये करण्याची संधी मिळाला. यंदाचं बजेट किती कोटी रुपयाचं आहे? या बजेट का 23.26 करोड एवढे आमचे जमा आहे. त्यानुसार आम्ही बजेट बनवलेलं आहे. गत वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी काही वाढ झाली की घट झाली? वाढ झाली आहे. 21 होता ना मागच्या वर्षी, 21 crores होता अंदाजे. यावर्षी आमचे इंटरेस्ट वगैरे वाढवलं त्याच्यामुळे, आणि यावर्षी आम्हाला स्टॅम्प मध्ये 6.5 crore मिळाला होता, त्यामुळे यावर्षी 2 कोटीचा वाढ आपल्याला दिसतंय. ऍज अ CEO म्हणून या अर्थसंकल्पाचं अतिशय चांगलं असं वैशिष्ट्य तुम्हाला काय सांगाल? महिलांवर मला वाटते की मी एक महिला अधिकारी असून आणि आपल्या नांदेडमध्ये खूप महिला आहेत ज्यांना मदत पाहिजे, असं मला 1 वर्षामध्ये अनुभव आलेला आहे. आमचे बजेट माध्यमातून यावेळी प्रत्येक हेडमध्ये जर तुम्ही पाहिला, प्रज्ञा प्रकल्प असू द्या, प्रज्ञा प्रकल्पमध्ये आपण करिअर काउन्सिलिंग आणि 10वी-12वी मुलींसाठी आपण ट्रेनिंग देतो. त्या ठिकाणी सुद्धा 50% मुलींसाठी आपण हे केलेत बजेटमध्ये. तसं मी म्हणलं ते ANC मातासाठी आपण पैसे ठेवलेत. तसेच जे घटस्फोटित महिला आहेत, विधवा महिला आहेत, या महिलांसाठी त्यांचे जे मूळ आहेत म्हणजे सिंगल मदर्स असतात त्यांना मदत मिळूया म्हणून यावेळी आपण त्यांच्या शिक्षण आणि हॉस्पिटल बिलसाठी आपण पैसे ठेवलेले आहेत. तसेच महिलांनी जे स्वतःचा एंटरप्रेन्युअरशिप म्हणून नवीन बिझनेस उभा करायला त्यांना मदत जी आहेत, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आपण महिलांसाठी यावर्षी सेसमधनं भारी तरतूद केले. त्याबद्दल मला वाटते की हे बजेट जे आहे ते महिलांसाठी आपण देऊ शकतो. आपण आता नवीन 2025 पासून आपलं पूर्ण जगात AI सुरुवात आहेत. आपल्या जिल्हा परिषदला सुद्धा तिथं AI ची वापर करणे अत्यंत गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपल्याला अगोदर 10 तास लागत होते ते AI चा वापर करून आपल्याला 1 मिनिटामध्ये त्याचे रिझल्ट येतात. पण तसं आपल्याला अगोदर आपल्या कर्मचाऱ्यांना आणि आपलं जे नांदेडकरी आहेत त्यांना ट्रेन करणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे आम्ही AI चा वापरसाठी यावर्षी 10+25 असा पूर्ण 35 लाखची तरतूद ठेवलेला आहे. ज्या बजेटमध्ये आपल्याला जे 20% तरतूद पाणी पुरवठ्यासाठी ठेवावं लागते ते 20% पूर्ण आम्ही ठेवला. पण तो जे तुम्ही म्हणलात की टँकर घ्यावा लागेल, टँकरसाठी आपल्याला 2-3 ऑप्शन्स आहेत. DPC मधनं आपल्याला करता येते, सेसमधनं करता येते. सेसमध्ये आपल्याला थोडं बंधनकारक असल्यामुळे आम्ही सेसमधनं ना करताना यावेळी जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही विनंती केली होते. सर सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहेत. मला वाटते की 1-2 वर्षातला आपल्याला भेटणारच. भेटू शकतो, प्रस्ताव पाठवलेत. नेहमी म्हणजे टँकर लॉबी जी आहे त्यासाठी जिल्हा परिषद सहकार्य करते असं आहे का? नाही, आम्ही जिल्ह्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी जे काही आपल्या नागरिकाला लागणार आहे त्याच्यासाठी आम्ही पाठीमागे आहेत. बाकी आमचे जे टँकरच्या मुद्दे तुम्ही म्हणलात ते आम्ही आमच्या पालकमंत्रीसोबत आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ते पॉझिटिव्हली निर्णय येईल, तुम्हाला कळवते जसं येईल तसं. मॅडम, जिल्हा परिषदेचे अनेक भूखंड आहेत त्यावरती अतिक्रमण झालेलं आहे. काही कॉन्ट्रॅक्टरांनी तिथे पूर्ण बांधकाम सुद्धा केलेलं आहे, पण त्यावरती अद्याप कुठलीही कारवाई होत नाही. असं नाही आहे की कारवाई होत नाही आहे. खूप ठिकाणी आपल्या कोर्टामध्ये केससुद्धा चालू आहेत. मी तसं तुम्हाला म्हणलं की युजली आपल्याला प्रॉब्लेम काय येते की जसं आपण तिथं मोजमाप करण्यासाठी जातो आहे, काही नियमाच्या बंधनकारक असल्यामुळे तिथं आम्ही अडकतो आहे. त्याच्यामुळे यावेळी मोजमापची फेस त्याच्यामुळेच ठेवलं मी की आपण जे ठिकाणी मी म्हणजे जिल्हा परिषदचा मालमत्ता म्हणतो त्या ठिकाणी
आपल्याला मोजमाप करून ते जागा निश्चित करण्यासाठी आपल्याला ते तरतूद मिळू शकतं. मॅडम, मल्टीपर्पज हायस्कूलमधून म्हणून जिल्हा परिषदची खूप मोठी नांदेड शहरामध्ये जागा आहे, शाळा आहे अजून, पण ती अतिशय आता जीर्ण अवस्थेला पोचली आहे आणि मोकळं जे मैदान आहे शाळेचं तिथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण बळावतं आहे. या संदर्भात काय उपाययोजना करत आहात? जे मल्टीपर्पज शाळा आहेत ज्याचा एक बाजूला जे ते अतिक्रमणाचा विषय आहे त्याच्यामध्ये कोर्टामध्ये ते केस चालू होता. मला वाटते की अराऊंड जून जुलैमध्ये ते अतिक्रमण वाढण्याचे सुद्धा प्रयत्न केले. त्यावेळी आम्ही SP साहेबांचा आणि कलेक्टर साहेबांच्या मदत घेऊन तिथं अतिक्रमण आम्ही अडकलेलं आहेत. आणि बाकी जे जागा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला दुसरं काही बांधकाम करता येते का याच्यावर आमचं प्रयत्न सुरू आहेत. जसं आमचं फायनल होईल तुम्हाला मी सांगते.